उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली, अवघे चिंता वारली, अवघे चिंता वारली. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली, अवघे चिंता वारली. भाग्य आता अवघे चिंता वारली, अवघे चिंता वारली, अवघे चिंता वारली. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. करुणे पोटी साठवू, करुणे पोटी साठवू, करुणे पोटी साठवू. दर्शनी आला पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. दर्शनी आला पद्मनाभ जोडीला, मने होता ठेवा तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला. मने होता ठेवा तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला. मने होता ठेवा तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला.
मध्ये होता तेव्हा तुझ्या बाबाचा पडला संतोर्जनी हाला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला रंगरंगने आला गोपाल कुमारी बळी भाऊ आष्टेकर देव उजळले भागे आता 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 उजळले भागे उजळले भागे आता अवधी चिंतावरली अवघी चिंतावारली संत दरुजनी हाला संत दरुजनी हाला अवघी अवघी चिंता वारली संत दरुज निहाला संत दरुज निहाला उजळले भागे आता 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 अवधी चिंतावरली अवधी चिंता वारली संत दरुज निहाला संत दरुज निहाला अवधी अवघी चिंतावरले संत दरुज निहाला संत दरुज निहाला पद्मनाभ जोडला
पद्मनाभ जोडला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग
तुझरे चरण संताची त्यांच्या कृपालाने कथे तार त्यांच्या कृपालाने कथे तार उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून महाराजांना ती संत भेट व्हावी आणि संत भेट झाल्यानंतर जे अनुभव महाराजांनी अनुभवले ते अनुभव महाराज शब्दरूपानं आपल्यासमोर मांडतात. संत भेट महाराजांना व्हावी आणि झाल्यानंतर जे जी प्रचिती त्या भेटीनंतर महाराजांना प्राप्त झाली, महाराज प्रत्येक चरणातून ती प्रचिती आपल्यासमोर मांडतात. संत महात्म्यांच्या भेटीला अनन्यसाधारण असं महत्त्व देतात. ते पहिल्या चरणात भाग्य उजळलं या शब्दारूपातून संत महात्म्यांच्या भेटीनंतर कोणते परिणाम झाले, काय लाभ प्राप्त झाला, अधिकार कसा प्राप्त झाला, याची सगळी चर्चा महाराज करतात. आणि सरते शेवटी हे जे सगळं प्राप्त झालं ते होण्यापाठीमागचं कारण सांगतात. ते सगळं प्राप्त झालं हे दूर होतं असं नाही, हे सगळं आमच्यापाशीच होतं, फक्त महात्म्यांनी आम्हाला ते पाहावं कसं याची दृष्टी दिली. जे संत महात्म्यांची भेट आणि त्यातून प्राप्त झालेले अनुभव महाराज आपल्यासमोर ठेवतात. संत महात्म्यांची भेट हे परमार्थातलं सगळ्यात मोठं धन आहे आणि तितकंच दुर्लभ गोष्ट आहे. नुसती दुर्लभ नाही, संत महात्म्यांची भेटीचं चिंतन करत असताना अत्यंतिक दुर्लभ म्हणून सांगितलं गेलं. का दुर्लभ आहे त्याचं कारण असं, महात्म्यांच्या भेटीकरता जे जे आवश्यक आहे ते सगळं आवश्यक असणारच दुर्गमय म्हणून दुर्लभ आहे. काय अंतिम ध्येय गाठण्यासाठी पहिली पायरी दुसरी पायरी अशा पायऱ्या असतात. प्रत्येक पायरी चढत गेलं तर अंतिम ध्येय गाठता येतं. तसं संत महात्म्यांची प्राप्ती, संत महात्म्यांची संगती हे अंतिम ध्येय जर आम्ही धरलं तर पहिली पायरी दुसरी पायरी ही चढल्याशिवाय संत महात्म्यांची भेट होणार नाही. मग पहिली पायरी काय, दुसरी पायरी काय, भगवान परमात्माच याचं चिंतन करतो. उद्धवाशी संवाद सांगताना भगवंताची गोड भाषा आहे भागवतामध्ये. संत महात्म्यांची भेट दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे? भगवंताची भाषा अशी, दुर्लभो मनुष्यो देहो देहिनाम क्षणभंगुराहा.
तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. वैकुंठ प्रिय दर्शनम म्हणजे वैकुंठ प्रिय असणारा भगवान परमात्मा जो वैकुंठ आहे त्याचं प्रिय आहे म्हणजे संत महात्मे अशांची भेट दुर्गम आहे. का दुर्लभ आहे? त्याचं पहिलं कारण नरदेह प्राप्त झाल्याशिवाय संत महात्म्यांची भेट घडत नाही. आता नरदेह दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे? नाथरायाचं चिंतन या श्लोकाखाल्लं फार चिंतनीय आहे. नाथरायाची भाषा अशी आहे, नरदेह एवढा दुर्लभ आहे की या त्रिभुवनातले जे काही देह आहेत ते सगळे देह आपल्याला सहज प्राप्त होतील, सहज. पण नरदेह मात्र प्राप्त होणार नाही, जो दुर्लभ आहे. सकळ देहा माझी पहावो. नरदेह अति दुर्लभ म्हणून नाथराय म्हणतात. अति दुर्लभ, नुसता दुर्लभ नाही. का दुर्लभ आहे त्याचंही कारण पुढं सांगतात. नरदेह भेटण्याचा मार्गच अति कठीण आहे आणि मार्गच अति कठीण असल्यामुळे तो दुर्लभ आहे. मार्ग सोपा असता तर सुलभ होता, पण नरदेह प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे तो एवढा दुर्गम आहे. कशातून नरदेह प्राप्त होतो? नाथराय मार्ग सांगतात. नरदेह प्राप्त होण्याचा एकच मार्ग आहे. जर दुष्कर्म सुकर्म हे समसमान झालं तर नरदेहाची प्राप्ती. सुकृत दुष्कृत समान समी तरीच पाविजे कर्मभूमी. सुकृत म्हणजे पुण्य, दुष्कृत म्हणजे पाप. हे समसमान झाल्यावर मग नरदेहाची प्राप्ती. आता सुकृत पुण्य आणि दुष्कृत पाप हे समसमान करणं एवढं सोपं आहे का? कशातून पुण्य होणार आहे, कशातून पाप होणार आहे याचं ज्ञान आपल्याला जर असलं असतं तर सगळंच सोपं झालं असतं ना. याचं ज्ञान आपल्याला नाही. आपल्याला वाटतं पुण्य गोळा करतो पण तिथं पाप भेटतं. आपल्याला वाटतं हे पाप झालंय पण नकळत पुण्य गोळा होतं. आपल्याला त्याची गोळा बेरीज कळत नाही. एवढं सोपं नाही. काय झालं, एक मनुष्य हे सगळं चिंतन ऐकल्यानंतर माझ्यापाशी आला. तो म्हणू लागला, महाराज मी पुण्यही तेवढेच करतो आणि पापही तेवढंच करतो, म्हणजे दोन्हीही मोजून करतो. मी म्हटलं तुला कसं शक्य झालं बाबा? जे कुणालाही शक्य झालं नाही ते नेमकं शक्य झालंच कसं? तो म्हटला, महाराज सोपं आहे. मी पुण्यही करतो आणि पापही करतो. तुम्हाला उदाहरणार्थासाठी सांगतो. म्हटलं मी कीर्तनाला येतो म्हणजे काय करतो? हरिनामाला येतो, हरिनाम घेतो, हरिनाम श्रवण करतो. हे सगळं जे चाललंय ते कशाचा परिणाम आहे? यातून काय प्राप्त होणार आहे? पुण्य प्राप्त होणार आहे, बरोबर. मग जसं पुण्य करतो तसं पुण्य झालेलं पाप देखील मी बरोबर मोजून करतो. मी म्हटलं कसं? त्यानं सोपं उत्तर दिलं. तो म्हटला, येताना मी अनवाणी येतो आणि जाताना सगळ्यात चांगला जो जोडा असेल तो घालून जातो. त्यातल्या त्यात महाराजाचा भेटला तर उत्तमच. पण एवढं सोपं पुण्य आणि एवढं सोपं पाप आहे का? कशाला पाप म्हणावं, कशाला पुण्य म्हणावं याचं ज्ञानच आपल्याला नाही. त्यामुळं समसमान करून नरदेह प्राप्त होणं अति दुर्लभ सांगितलं गेलं, शक्य नाही. मग यदा कदाचित प्राप्त झाला तर पुढची मर्यादा नाथराय भगवान परमात्मा सांगतो. जरी कुणाला प्राप्त झाला चला, तर पुढची मर्यादा आहे, इथं येऊन हातात कालावधी प्राप्त होत नाही. जरी नरदेह प्राप्त झाला तरी काळावर सत्ता आपली नाही. काळ आपल्या हातात नाही. इथं येणंही आपल्या हातात नाही आणि इथून जाणंही आपल्या हातात नाही. काळावर सत्ता नाही. अहो सामान्य चिंतन करा. यमपाश आपल्या गळ्यात पडलाय, यमाचा दोर आपल्या गळ्यात आहे आणि यमाबरोबर आपण सौदा करू लागलो. यमा थोडं एक क्षण मला दे. त्या बदल्यात तू जर मला एक क्षण दिला तर मी तुला लागल तेवढे सोनं देतो, पैसा देतो, फक्त एक क्षण दे. शक्य? एक क्षण देखील आपल्याला जास्त मिळू शकत नाही. का? एक क्षणावर आपली सत्ता नाही. एकदा यमपाश गळ्यात पडला तर तिथं आपलं बळ चालत नाही.
क्षणभंगुर नाही भरवसा काही नचले मग गळा पडेल फासा. एकदा यमपाश पडला तर काही चालणार नाही. म्हणजे इथं येणं दुर्लभ, इथं आल्यानंतर काळ भेटणं दुर्लभ. यदा कदाचित धरून चला काळ भेटला तरी पुढची पायरी नरदेह भेटला, काळ भेटला तरी संत महात्मे भेटतील याची शाश्वती नाही. या दोन्ही पायऱ्या जरी आपण चढल्या तरी तिसरी पायरी ती मात्र संत महात्म्यांची भेट ते घडेलच याची देखील शाश्वती नाही. कारण दुर्गम गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या गोष्ट खरी आहे, पण त्यापेक्षाही दुर्गम गोष्टी न प्रयत्न करता आपल्याला प्राप्त होतील, पण महात्म्यांची भेट घडणार नाही. अशी खुद्द नात्रयाचीच भाषा आहे, जी आपण अपेक्षा केली नाही अनपेक्षित गोष्टी प्राप्त होतील. पण संत महात्म्यांची भेटीची अपेक्षा असून देखील संत महात्म्यांची भेटी घडेलच याची शाश्वती नाही. व्याघ्रसिंहाचे दूध जोडे आसता जाता रवी धरवे. व्याघ्रसिंहाचं दूध सहज भेटेल, चंद्रामृत ही हाता चढे. परी त्या हरिप्रियाची भेटी नातुडे
हे दुर्लभ भाग्ये मनुष्यागा. चंद्रामृत सहज हाताला येईल. हे सगळं अपेक्षारहित आहे. बरं, अपेक्षा नाही तरी प्राप्त होईल, पण संत महात्म्यांची भेट होणार नाही. दुर्गम असणाऱ्या गोष्टी नाथराय चिंतन करतात, त्या सहज प्राप्त होतील, पण संत महात्म्यांची भेट घडेल हे मात्र सांगता येत नाही. अशी भेट तुकोबरायांना व्हावी. मग संभ्रम निर्माण होतो. संत महात्म्यांची भेट दुर्लभ आहे हे आम्हाला सांगतात महात्मेच. तुकोबरायची ही भाषा आहे. बहु अवघड असे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे की नाही? तुकोबरायचीच भाषा आहे. मग अवघड का सुलभ आहे का? तुकोबरायची इथं या अभंगात सांगतात ती संत महात्म्यांची भेट. मग संत महात्म्यांची भेट कठीण आहे म्हणून सांगणारे महात्मेच, आणि इथं तुकोबरायांना मात्र झाली. मग सुलभ आहे का दुर्लभ आहे का? संताधिकांसाठी तुकोबरायांसारख्यासाठी न्याय वेगळा ना आपल्यासाठी न्याय वेगळा असं काही आहे का? आपण आत्ता पाहतो की नाही, सामान्य व्यक्ती असेल तर न्याय वेगळा आणि VIP असेल तर न्याय वेगळा. अहो साधं रस्त्याचं गणित बघा. रस्त्यावर आपली गाडी सामान्याची असेल तर टोल द्यावा लागतो, बरोबर. पण ते टोलही देताना सामान्याच्यासाठी फाटक वेगळं आणि एखादी VIP गाडी असेल तर त्यासाठी फाटक वेगळं. तसं संत महात्म्यांसाठी सोपं आणि आपल्यासाठी कठीण असं काही आहे का? तर तसा भेद नाही. तुकोबरायांना देखील जी संत भेट झाली ती सुलभ झाली असं समजू नका. त्याकरता देखील तुकोबरायांना अनेक पराकाष्ठा सहन कराव्या लागल्यात. तुकोबरायची भाषा इथपर्यंत जे आम्ही आलोय ते सहज सुखच प्रवास झाला नाही. मग अनेक संकट सोसत आलोय. तुका म्हणे आलो सोशीत संकटे. किती संकट सोसले त्याचं गणित नाही. हा रस्ता आमच्या देखील सुलभ नव्हता. अनेक दुःख भोगलेलेत. किती दुःख भोगलेले त्याचे गणित नाही. काय कारण आहे दुःख भोगायचं? एकमेव कारण संत महात्म्यांची भेट. आणि ही भेट होण्याकरता आम्ही एक नाही अनेकदा दुःख भोगलेलेत. तुकोबरायची भाषा आहे. आपल्या पुढं तुकोबराय ते ठेवतात देखील. अनेक दुःख, किती दुःख मांडता येत नाही एवढं दुःख भोगलेत. दुरुनी आलो मी गा दुःख झाले दुरुनी आलो मी
दुर्लभ भेटे तुम्हा पायी झाले दर्शन दुर्लभ भेटे तुम्हा तुकोबराईची भाषा. याकरता आम्ही अनेक दुःख भोगलेलं आहे. दूरवर प्रवास करून आलोय. दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण. इथं न दीर्घ भर रस्व नाही. रस्व आणि दीर्घ थोडा फरक केला तर अर्थभेद होतो. दुरू न म्हणजे न दीर्घ का एवढं दुःख आहे की सांगता येत नाही. दारुण दीर्घ न का दारुण म्हणजे खूप दुःख झालं आहे. आणि रस्व दीर्घ वापरलं न वापरलं तर दारुण. त्यामुळं रस्व आणि दीर्घ फार फरक आहे. तुकोबराईची भाषा आहे. एवढं दुःख झालं आहे सांगता येत नाही. एवढं काय दुःख झालं आहे. महाराजांची भाषा आहे. प्रवास करत आम्ही लांबून आलेलो आहे. दुरोनी आलो मी का. आता दुरोनी आलो आहे म्हणजे कुठनं आलो आहे. पंढरपुरातून. दुरून आलो आहे म्हणजे कुठनं आलो आहे. दुरून म्हणजे अंतर या भाषेनं वापरू नका. मग दुरून या शब्दाचा अर्थ काय. एका जन्माचं नाही अनेक जन्म सोसत सोसत इथपर्यंत आलो आहे. आपल्याला जो आत्ता नरदेह प्राप्त झाला आहे तो केवळ आत्ता प्राप्त झाला आहे म्हणून नाही. या आधी कुठल्या कुठल्या योनीत आपण फिरलो याचं ज्ञान आपल्याला नाही. अनेक योनी फिरत 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 आत्ता कुठं आपण आत्ता नरदेहात आलो आहे.
तसं तुकोबरायची भाषा आहे की अनेक योनीत भटकंती करत करत दुःख सोसत सोसत इथपर्यंत आलो. किती आम्ही फिरलो याचं गणित नाही. संत महात्म्यांना नागत नाही तिथं आपल्यासारख्याची काय बुद्धी. महाराजांची भाषा आत्ता नरदेह आपल्याला भेटला आहे, मागं या आधी कधी भेटला होता याचं गणित नाही. आणि कुठल्या योनीत किती वेळा फिरलोय याचंही गणित नाही. म्हणून दुरुस्त शब्द आहे. तुकोबरायची गोड भाषा आहे. आपल्याला नरदेह प्राप्त झालाय, तो झालाय तरी कसा. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. त्याच्याबरोबर सेल्फी काढतो, पोस्ट करतो. का? आनंद व्यक्त करण्याचं साधन आहे. बरोबर. इथं तुकोबरायांना भेटणारे हे सामान्य नाहीत. ज्याची प्रीती देवाला आहे असे संत महात्मे आहेत. आणि ते जर भेटत असतील, त्यांचा संग जर प्राप्त होत असेल तर तुकोबरायांनी भक्ताला आनंद होणं स्वाभाविक आहे. तोच प्राप्त झालेला आनंद तुकोबराय व्यक्त होतात. भेट झाली ती सामान्य नाही. ज्यांची झाली ते असामान्य आहेत. आणि असामान्यांची भेट झाल्यामुळं जो आनंद झाला आहे तोही असामान्य आहे. तो कसा? तुकोबराय शब्दातीत करता सामान्यांची भेट नाही. त्यांच्या भेटीबरोबर आमचं दुर्गम असणारं सगळंच आम्हाला प्राप्त झालं. उजळले भाग्य Sir.
संत भेट झाल्याबरोबर आनंद व्यक्त करतात, माझं भाग्य उजळलं. आता भाग्य उजळलं म्हणजे काय, नेमकं भाग्य म्हणजे काय? कारण आपण जे भाग्य म्हणतो ते वेगळं, संत महात्मे भाग्य म्हणतात ते वेगळं. सोप्या भाषेत आणखीन बोलायचं झालं तर संत महात्म्यांच्या भाग्याला प्रयत्नांची जोड आहे, आपल्या भाग्याला प्रयत्नांची जोड नाही. आपण जे भाग्य म्हणतो ते सोप्या भाषेत जे आयतं प्राप्त होतं त्याला भाग्य आपण म्हणतो, पण आयतं प्राप्त होणं म्हणजे भाग्य नाही. मग भाग्य म्हणजे नेमकं काय? भाग्य म्हणजे दैव किंवा भाग्य म्हणजे नशीब. परमार्थिक वाक्य जर पाहिले तर भाग्य म्हणजे असं प्रारब्ध की जे आपल्या हातात नाही. सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर प्रयत्न आणि त्यातून जे प्रयत्न केल्यानंतर जे फळ आहे ते फळ आपल्या हातात नाही, पण प्रयत्न मात्र हातात आहे. प्रयत्न करून जे फळ प्राप्त झालं त्याला म्हणा भाग्य. मी आणखीन सोपं बोलतो, आपण सर्व शेतकरी वर्ग आहे. भाग्य कशाला म्हणतात अगदी सोपी व्याख्या सांगतो. आपण पेरणीपासून ते पीक काढेपर्यंत सगळे कष्ट आपण करतो, बरोबर. त्याची पेरणी असेल, त्याची राखण असेल, त्याचा औषध फवारणी असेल, सगळे पिकाची देखरेख काढणेपर्यंतचे सगळे कष्ट सगळे कर्म आपण करतो, बरोबर. हे सगळं आपल्या हातात आहे म्हणून आपण करतो. पण काढणी झाल्यानंतर एक गोष्ट जी आहे ते आपल्या हातात नाही, ते काय? भाव, बरोबर. सगळं झालं पण एक गोष्ट जी आपल्या हातात नाही ते भाव. जर चांगला भेटला तर आपण काय म्हणतो? भाग्य झालं बाबा, का? भाव चांगला भेटला. आता हे भाव भेटणं हे आपल्या मागं केलेल्या प्रारब्धाची जोडी आहे का नाही? जोडी आहे म्हणून भाव. जर आपण काहीच केलं नाही तर भाव चढो नाही तर उतरो, आपल्याला काय? हातात काहीतरी आपल्या मागं कर्म आहे, प्रारब्ध आहे म्हणून फळ, त्या फळाच्या भेटीतून आनंद प्राप्त होतो. जर मागं काहीच संचित नसेल, प्रारब्ध नसेल, कर्म नसेल, साधना नसेल तर फळ भेटल्याचा आनंद होत नाही. तुकोबारायांना जी संत भेट झाली ते आयती अंतःकरण नसताना, काही संचित नसताना संत महात्मे आले भेटले असं झालं नाही. अंतःकरणात तुकोबारायांचा आहे संत महात्म्यांनी मला भेट द्यावी, संत महात्मे आम्हाला भेटलेच पाहिजे, हा पोटी असणारा तुकोबारायांचा कळवळ आहे. आणि ते भेटल्याबरोबर मग फळपोटी भाग्य उदय झाला. तुकोबाराची भाषा आहे, आम्हाला आयती भेट झाली असं नाही, संत भेट व्हावी याकरता आमची पराकाष्ठा आहे, नवे नवे अंतःकरणातली वासना आहे. भाग्य झाली संत भेट, आवडी पोटी होती ते, आवडी पोटी होती ते, आवडी
मोठी होती ते अवघी मोठी होती ते अवघी मोठी होती ते भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती ते आवडी पोटी होती ते भाग्य झाली संता भेटी अवघी मोठी होती ते अवघी मोठी होती अवघी मोठी भाग्या झाली संत भेटी कशी आवडी पोटी होती ते आवड आम्हाला होती अंतःकरणात आस होती त्याकरता आमचं साधना चालू होती आणि साधना चालू असताना त्या साधनेचे फळ म्हणजे संत महात्म्यांची भेट म्हणून तुकोबरायांनी शब्द वापरताना ही उजळलं वापरला. उजळलेले म्हणजे कशाला म्हणतात उजळलं? उजळलं म्हणजे उजाळा देणं. सोप्या भाषेमध्ये उदय होणं म्हणजे उजाळा देणं. उदय होणं म्हणजे आपल्या दैनंदिन वापरातला मराठी शब्द. दररोज प्रभात समयी सूर्य उगम पावल्याबरोबर आपण काय म्हणतो? सूर्य उदयाला आला. आता उदयाला आला म्हणजे तोच सूर्य आला का दररोज नवीन सूर्य येतो? उदयाला आला म्हणजे काय? एका सूर्य गेला आणि दुसरा सूर्य आला असं झालं का? तोच सूर्य आहे पण दररोज नव्यानं भासवतो. तसं साधना आमची तीच आहे. साधना नाही असं नाही पण त्या साधनाला फळ भेटलं उजाळा भेटला ते संत महात्म्यांच्या रूपानं फळांतून. म्हणून उजळले भाग्य आणि नुसतंच उजळलं नाही परिणाम काय झाला? त्या भेटीतून आम्हाला प्राप्त झालं काय? अवघी चिंता वारली. चिंता वारली. चिंता गेली नाही बरं, कारण गेली म्हटलं की परत येतेच. मग काही असू द्या संसारिक कुठल्याही वस्तूचं चिंतन करा. जे जे गेलेलं आहे ते येण्याकरताच जातं. कुठल्याही वस्तूचं चिंतन करा. जे गेलेलं आहे ते नक्की येतच. भांडण करून गेलेली माहेराला बायको परत येते की नाही? येण्याकरताच जाते. तसं तुकोबराय म्हणतात गेली नाही का वारली आता परत येणं नाही. समूळ नष्ट झाली. बरं कोणती चिंता होती? तुकोबराय सारख्या महात्म्यांना चिंता असणं. तुकोबराय काही सामान्य आहेत का? ज्यांचा एक मुखातून शब्द बाहेर पडावा आणि तो झेलण्याकरता भगवान परमात्म्याची स्तुती करणारे चारी वेद पुराण ह्यांनी या शब्द झेलावा असा तुकोबरायांचा अधिकार आहे. आणि अशा तुकोबरायांना चिंता होती. कोणती चिंता होती? बरं संत महात्म्यांची चिंता ही काय तुमच्या आमच्यासारखी चिंताचे सारखी का? तुम्हा आम्हाला चिंता असते की नाही? निश्चित असते. बरं कोणती चिंता असेल हे सांगताही येत नाही. मी घडलेला प्रसंग सांगतो. एक गृहस्थ कीर्तन ऐकण्याकरता बसला. बराच वेळ एक तासभर चिंतन सुरू होतं पण त्याचं काही चित्त थारावर नव्हतं. तासभर झाल्यानंतर मधून कीर्तना उठण्याकरता तो उभा राहिला. आता उठल्याबरोबर आपल्या नियमाप्रमाणे काही टाळकरी होते, चोपदार होते, बसवण्याचा प्रयत्न करू लागले पण तो बसता बसना. माणसं कीर्तनातून उठतात की नाही? उठतात. फोन वाजू द्या बघा. कीर्तनापेक्षा महत्त्वाचे कॉल असतात त्यामुळे जावं लागतं. फोन त्यालाही बसवण्याचा बराच प्रयत्न केला पण तो काही ऐकायला तयार नाही. तो आपला सगळ्यांना सांगत चला पलीकडं मला जाऊ द्या म्हणत गेला. घरी गेला. काय असेल त्यानं काम केलं आणि परत आला. आता गंमत अशी असते जे उठून जातात की नाही त्यांचा अट्टाहास बारीक निरीक्षण करून बघा. परत आल्यानंतर भेटल त्या जागेवर ते कधी बसत नाहीत. त्यांचा अट्टाहास असतो जी पहिली जागा असते तिथंच बसायचा. तसं आता तो उठून गेल्याबरोबर दुसऱ्यानं ती जागा पकडली. दुसरा तिथं बसला. बरं दुर्दैव असं होतं जो दुसरा बसणारा होता तो याचाच शेजारचा होता आणि त्याचं याचं हाडवैर. तर तो आल्याबरोबर त्याला बघितल्याबरोबर त्यानं वरून उभारल्याताना म्हणायचं हे ओठ माझी जागा आहे. ह्यानं खालून म्हणायचं तुझ्या बापाची जागा आहे का? उठून गेला
का तुझ्या नावावर जागा आहे का? यानं खाली वरून उभारून शिव्या द्यायच्या, त्यानं खाली बसून शिव्या द्यायच्या. दोघाचा वाद चालू झाला. कशासाठी? जागेसाठी. आता असं आहे, वाद चालू झाल्याबरोबर मिटवावं कुणाला लागतं? महाराजालाच. त्याला सांगितलं थोडं इकडं सरक, त्याला सांगितलं उभारल्याला सांगितलं तू थोडं इकडं सरक. दोघंही खाली बसले. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर पाया पडायला तो गृहस्थ आला आणि न राहून मी विचारलं, बाबा एवढं कीर्तन चालू असताना तू गेला, जाण्याचं कारण काय? परत आलास ठीक आहे, पण नेमकं गेलाच कशासाठी? त्यानं सुंदर उत्तर दिलं. तो म्हणू लागला, महाराज बसलो होतो कीर्तन श्रवण करण्याकरता, पण एक चिंता मला खात होती आणि जवळजवळ तासभर झालं माझं चित्तही लागत नव्हतं. मी म्हटलं ते पाहिलं होतं मी. मग तू गेलाच कशासाठी? तो म्हणू लागला, महाराज ती चिंता घालवण्याकरता गेलो. म्हटलं असली कसली चिंता? कीर्तनातून उठून जाण्यासारखी कसली चिंता होती? तो म्हणू लागला, महाराज काय झालं तर येत असताना घरी मी एकटाच होतो आणि एकटा असल्यामुळं सगळं बंद करत असताना माझ्याकडून एक बल्ब चालू राहिला, तोही 0 बल्ब. मग मला वाटलं आता तुमचं कीर्तन कितीला सुटेल? एकतर उशिरा चालू झालं आहे, टाईम होता 8:30चा, वाजले जवळजवळ 10. आता किती वाजते सुटायला काय माहिती. तो म्हणू लागला, मला बिल किती येतं याची चिंता होती. आता ही आपली चिंता तुकोबरायांना असल्या चिंता असणार आहेत का? संत महात्म्यांना या चिंता आहे. तुकोबरायांना पहिली चिंता आहे, आपण ज्या कामाकरता इथं आलोय, ज्या करता नरदेह प्राप्त झालाय, त्याचा विसर पडता कामा नये. पहिला चिंता आहे. जर नरदेह भेटला असेल आणि नरदेह भेटून जर भगवंताच्या नामाचा आम्हाला विसर पडत असेल तर त्यासारखं दुर्दैव दुसरं नाही. भगवंताच्या नामाचा विसर पडता कामा नये. जर विसर आम्हाला पडत असेल तर नरदेह भेटून देखील उपयोग नाही आणि आम्हाला विसर सहज पडतो. सहज, फार काही करावं लागत नाही. कारण आम्ही ज्या संसारात आहोत, ज्या लोकात आहोत, त्या लोकांमध्ये भगवंताचा आणि भगवंताचा नामाचा विसर सहज पडण्याची सुविधा आहे. सहज सहज पडतो, अगदी सहज. हा विसर परमार्थ न करतात त्याला पडत नाही असं समजू नका. परमार्थ जो करत नाही त्याला तर विसर आहेच, पण जो परमार्थ करतो त्यालाही विसर निश्चित आहे. निश्चित आहे. ज्याला जाणीव आहे, ज्याला माहिती आहे की आपल्याला देह कशाकरता भेटलेला आहे, परमार्थच करण्याकरता, पण हे जाणीव असून देखील परमार्थाचा विसर पडतो. मी उदाहरण देतो. आपण सर्व वारकरी आहोत की नाही? वारकरी आहोत. मग वारकऱ्याचा नियम काय? वारी न चुकणे. किती जण वारीला येतात बरं? वारीचं येतात जर सोडा, किती जण 3 दिवस राहतात? 3 दिवस सोडा, एकादशीला राहिलं तरी 9. एकादशीला सकाळी पंढरपुरात आणि रात्री बायकोजवळ फराळ सोडायला. का? ज्याला माहिती आहे त्याला नाही. ज्यांना माहिती आहे त्याला देखील सहज विसर पडतो. का? त्याचं कारणच एक आहे, मायाधिष्ठित जग असल्यामुळं विषयाचा थोडाही संग झाला तर विषयाचा परिणाम आहे, परमार्थाचा विसर निश्चित पडतो. निश्चित पडतो. आणि परमार्थाचा विसर पडला तर फलश्रुती निश्चित आहे. बरं, या फलश्रुतीला संत महात्मे घाबरतात. नामाचा विसर पडल्यानंतर जे फळ आम्हाला भेटणार आहे ते फळ सामान्य नाही. ते फळ असं आहे की नामाचा विसर पडल्याबरोबर तुकोबराय सांगतात, एक गोष्ट आम्हाला भेटते ते म्हणजे दुःख, एक गोष्ट आमच्याकडून वाढते ते म्हणजे भेटतं आम्हाला संसार. पडिला नामाचा विसर वाढविला संसार. वाढविला संसार. वाढविला संसार.
पडिला नामाचा विसर वाढविला संसार. तुकोबराची भाषा आहे, एकीकडे विसर झाला तर फळश्रुती निश्चित आहे. संसार वाढ होतो. संसार म्हणजे नवरा बायको करतात तो संसार नाही. संसार वाढतो. कुठला संसार? जन्म मरणाचा संसार वाढतो. आणि ही भीती संत महात्म्यांना आहे. आपल्याला असायचं कारण नाही. आपण निर्भय आहे. आपल्याला विसर पडो काय न पडो काय. तुकोबराने आपली अवस्था मांडलेलीच आहे. विषयात जे गुंतलेले आहेत तर विषयाची गंमत अशी आहे, आपल्याला कळतं पण वळत नाही. तुकोबराने विषयात अडकलेल्याची अवस्था सांगितलेली आहे. यांना परमार्थ करू नये किंवा करावा याचं ज्ञान आहे. केलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे याचं ज्ञान आहे. पण गंमत अशी होते, विषयात अडकल्यामुळं हे कळून सुद्धा करावं जरी वाटत असलं तरी घडत नाही. तुकोबराई स्वतःची अवस्था सांगतात. विषयात गुंतलेल्याची अवस्था कशी होते? कामे नेले चित्त नेती अवलोकू मुख बहु वाटे दुःख फुटू पाये हृदय. कुणाला वाटत नाही. सकाळी स्नान केल्या केल्या अंतःकरणाला वाटतं आता जाऊन दर्शन घेऊ. प्रभातेशे वाटे तुमच्या यावे दर्शना. आपण गंमत आहे, आमचे उपाय चालत नाही. कितीही उपाय केले, कितीही आम्ही बळ दाखवलं तर विषयाच्या बळापुढं आमचे सगळे फळ साधना निष्फळ होते. आमचे सगळे सायास निष्फळ होतात. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, दिसती सायास. तुका म्हणे नाथ विषे झाल्या वेळा. तुका म्हणे नाथ विषे झाल्या वेळा. सगळे सायास आमचे निष्फळ होतात का? विषय संग असेल तर. वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तो खूप बरा आहे. संत महात्म्यांची भेट, त्यातून प्राप्त होणारा आनंद, भेटणारा लाभ, याची सगळी चर्चा तुमच्या आमच्या समोर करतात. तुकोबरायांना आनंद होणं स्वाभाविक आहे. न घडणारी भेट, दुर्लभ असणारी भेट तुकोबरायांना व्हावी. आणि त्या भेटीतून जो अव्यक्त असा अनुभव आहे तुकोबरायांनी व्यक्त स्वरूपात आपल्यासमोर मांडावा. हे तुकोबरायांनी केलेले उपकार आहेत. असो चालू असणारा आपला हा गणेश उत्सवानिमित्त नाम उत्सव आणि प्राप्त प्रसंगीची सेवा, तशी ही सेवा अनियोजितच आहे. कारण आजची असणारी सेवा श्रीप्रसाद महाराजांची पण थोडी अडचण असल्यामुळं त्यांना शक्य झालं नाही. आणि त्यामुळं या सेवेचा लाभ प्राप्त व्हावा. तशी या उत्सवामध्ये श्री गुरुदादांची सेवा होतीच. याआधीही मी 1 वर्ष इथं सेवा करून गेलेलो आहे. सुरुवातीच्या काळामध्ये नुकतीच सुरुवात झाली होती तेव्हा. पण त्यानंतर यावर्षी
लाभ प्राप्त व्हावा, तशी या उत्सवामध्ये घरातली सेवा आहेच. जरी प्रत्यक्ष रूपानं दादाची सेवा नाही झाली, आज या अडचणीच्या काळामध्ये माझी सेवा झाली, तरी या आपल्या उत्सवामध्ये शिष्य परंपरेची म्हणजे घरातल्या कोणाची तरी कोणाची सेवा आहेतच. आणि आजचाही योगायोग असाच. प्रसाद महाराजांची सेवा म्हणजे दादासाहेबांची, धोंडोपंत दादासाहेबांची सेवा, आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्याच गुरुघराण्यानं उपस्थित राहावं म्हणजे लाभच. सेवा घरचीच असा चाललेला उत्सव आणि प्राप्त प्रसंगाची सेवा जवळजवळ आपल्या उत्सवाला 31 वर्ष पूर्ण होतात. हे 31वा वर्ष. आता 3 तपाच्या ऐरणीवर पायरीवर आपण आता आलेलो आहे. मी नेहमी सांगत आलेलो आहे, सेवा उत्सव सुरू करणं सोपं आहे, पण सुरू झालेली सेवा सांभाळणं फार कठीण आहे. सोप्या भाषेमध्ये माळ घालणं फार सोपं आहे, पण माळकरी झाल्यानंतर वारकरी होणं कठीण आहे. तसं सेवा सांभाळणं, उत्सव तेवढ्यात डौलमानं करणं हे फार कठीण आहे. हे कठीण कार्य आपण सर्वजण करत आहात याचा आनंद आहे. कारण मी बोलून गेलो, यापूर्वीही आलेलो आहे, पण तेव्हा पाहिलेला दृश्य आणि आत्ता पाहिलेलं दृश्य यात फार फरक आहे, फार फरक आहे. तसं उत्सवामध्ये भगवान परमात्मा आपल्या पाठीशी आहे हे कळण्याची एक जोड आहे. ते म्हणजे चांगलं कार्य असेल आणि चांगल्या कार्यात जर अडचणच आली नाही तर डोळे झाकून समजा आपण केलेलं कार्य चांगलं नाहीच. चांगलं कार्य म्हटलं की अडचण आलीच पाहिजे हा दंडक आहे. तो निभावतो, कशा पद्धतीनं निभावतो ते त्याचं तो पाहून घेईल, पण अडचण येणं हे चांगल्याचं प्रतीक आहे. तसं आजची आलेली अडचण ही त्यानंच निवारण केलेले गणपती बाप्पा विघ्नहर्ता. अडचणी पाठवाव्या त्यानंच, अडचणीचं निवारण करावं त्यानं. तसं माझंही येणं थोडं कष्टदायकच झालं. एक प्रसंगी वाटलं होतं येणं होतं आहे का नाही, कारण निघाल्याबरोबर जवळजवळ अर्ध्या वाटत, अर्धी पण नाही, साधारण 25% वाट सोलापूरच्या अलीकडं झालं असेल तेव्हा टायर फुटलं. पहिली गाडी गेली, दुसरी गाडी येऊस्तोवर जवळजवळ 8 सोलापूरलाच वाजले होते. पण मी फोन आलं की उगं पुढचं मुक्काम सांगायचो का, मागं सांगितलं की टेन्शन वाढतं. त्याची कृपा 9:15 वाजेपर्यंत पोचलो. 9:30ला आपलं वेळेत सुरू झालं म्हणून बोलून गेलो. तो विघ्नहर्ता, पाठवावे संकट तेनंच. पण आपला निर्धार पक्का असेल, परमार्थाच्या कसोटीत आपण उतरणारे असो तर निश्चित पाठवलेली संकटातून मार्ग दाखवतो तोच. त्यामुळं चाललेला आपला उत्सव डौलमानं चालू आहे. त्याच्यासमोर एवढीच प्रार्थना की हा उत्सव अखंडित स्वरूपाचा असाच आपल्याकडून सेवा त्यानं करून राहत राहो. आणि या उत्सवाचा, या सेवेचा परिणाम म्हणजे दुर्लभ असणाऱ्या महात्म्यांची भेट आपल्याला हो. कारण परमार्थ सुफल त्यानंच आहे. भगवंताची भेटीतून परमार्थाची प्राप्यता नाही, संत महात्म्यांच्या भेटीतून परमार्थाची व्याप्यता आहे. भगवान भेटो न भेटो, संत महात्मे भेटले पाहिजे, वारकरी भेटले पाहिजे, वारकऱ्याचा संघ भेटला पाहिजे. हा अट्टाहासानं सेवा करावी आणि या सेवेचं कृपादान भगवान परमात्मा दिल्याशिवाय राहत नाही. तसं तुकोबर आहे. संत महात्म्यांच्या भेटीतून, संत महात्म्यांचा कृपेचा अधिकार सांगतात. भगवान परमात्मा प्राप्त होऊन नुसतं चालत नाही. तुकोबर आहे म्हणतात, आम्ही आता तो जवळ राहील अशी व्यवस्था केली आहे. भगवान परमात्म्याला आम्ही आमच्या जवळच राहील असं काहीतरी केलं आहे. तो भगवान परमात्मा साठवला आहे. कुठं साठवावा तुकोबर आहे जागा सांगतात. संपुष्टी हे हृदयपेटी कोरोनी पोटी साठवू. महाराजांचे शब्द लक्षात घ्या. तुकोबरायची भाषा आहे साठवू. भगवान परमात्मा हा आपण होऊन राहत नाही.
साठवू म्हणजे तो खूप बरं आहे. दोन भूमिका मांडतात. साठवू म्हणजे भगवान परमात्मा राहतो कधी किंवा व्यवहारातून आपण परमार्थात जाऊ. एखादी कल्पना करा खोली आहे, त्या खोलीमध्ये राहणं कधी शक्य होईल? पहिली पायरी आहे, पहिला नियम आहे, जर खोली खाली असेल तर राहणं शक्य होईल. खोली जर भरलेली असेल तर राहणं शक्य होत नाही. खोलीच भरलेली तर राहता कुठं? तसं तो खूप बरं आहे. साठवू म्हणण्यामध्ये पहिलं आपल्याला नियम सांगतात, आपलं घर खाली करावं लागेल. खाली केल्याशिवाय तो राहणार नाही. आपलं घर आधीच भरलेलं आहे. दंभ, अहंकार, विषय, काम, क्रोध, मत्सर या सगळ्या विकारांनी आपलं घर भरलेलं आहे. तो घर खाली केल्याशिवाय भगवान परमात्मा वास्तव्य करणार नाही. तो खूप बरं म्हणतात, हे आम्ही आधीच खाली केले म्हणून तो राहिल्यासाठी त्याला जागा भेटली. काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध घरामध्ये देव राहिला कधी? काम क्रोध केले घर रिते. रिते म्हणजे रिकामं केल्याशिवाय राहता येत नाही. पहिली पायरी रिकामं करावं. बरं, आता रिकामं झालं तरी अजून एक पायरी आहे. रिकामं झालेलं घर जर इच्छा असेल तर राहता येतं, अन्यथा राहता येत नाही. आपलं घर रिकामं केलं पण जर राहण्याची इच्छाच नसेल, कुणाला देण्याचीच इच्छा नसेल तर कुणीही त्या घरात राहू शकत नाही. एखाद्या घरामध्ये घर रिकाम आहे पण भाड्यानं देण्याची त्या घर मालकाची इच्छाच नाही, कुणी राहू शकतं का? तसं घर रिकामं करून नुसतं चालत नाही. इच्छा असेल तर भगवान परमात्मा राहतो. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धापोटी मूर्ती उभा साठविला राहे. जर तरची तुकोब बरायची भाषा आहे. जर इच्छा असेल तरच राहतो, अन्यथा राहत नाही. तुकोब बराय म्हणतात, आमची इच्छा आहे, आम्ही घर रिकामं केले, आता तो भगवान परमात्मा राहतो. आम्ही साठवलाय, अशा ठिकाणी साठवलाय की तिथून त्याची इच्छा असली तरी तो आता जाऊ शकत नाही. आणि हे सगळं प्राप्त झालं. तुकोब बराय सांगतात, एकमेव कारण हे सगळं आमच्यापाशीच होतं. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे, तुका म्हणे होता ठेवा. तुका म्हणे
सगळं जे प्राप्त झालं, भगवंताची प्राप्ती झाली, आम्हाला अधिकार प्राप्त झाला, हे सगळं जे प्राप्त होणारं आहे तुकोबराय सांगतात हे आमच्या पाशीच होतं. देव बाहेरनं आला आणि आम्हाला प्राप्त झाला असा नाही, देव आमच्या पाशीच होता. कुठून बाहेरनं धरला आणि आत घातला असं नाही झालं, मग आमच्या पाशीच होता. पण अडचण अशी होती, आम्हाला दिसत नव्हता, कळत नव्हता. ही दृष्टी संत महात्म्यांनी दिली. बऱ्याच वेळा घडतं असंच, सामान्य चिंतन करा, वस्तू आमच्या पाशीच असते, आम्ही आमच्या हातानं ठेवलेली असते, पण आम्हाला आमच्या हातानं ठेवलेली वस्तू सापडत नाही. झालं असं, एक गृहस्थ जत्रा गावात आली होती आणि जत्रा पाहण्यासाठी आपला सगळा परिवार घेऊन निघाला. घराबाहेर आला, कुलूप लावलं, चावी खिशात ठेवले, निघाला. सगळे जत्रा फिरून झाली, जवळजवळ 4 तास जत्रेमध्ये फिरला आणि घरी आला. आणि घरी आल्याबरोबर घरात जायचं म्हणून कुलूप उघडायला गेला, पण चावी सापडेना. बराच प्रयत्न केला, जवळजवळ अर्धा तास त्यानं शोधलं, पण जिथं चावी ठेवली ते सोडायचं, नको तिथं शोध घ्यायचा. बराच अर्धा तास झालं. आता त्याचा खेळ चालू. कुलूप उघडायला तयार नाही, कुलूप उघडेपर्यंत आत जाता येत नाही. अर्धा तास, पाऊण तास झालं घराबाहेरच आहे. तो वैतागला आणि वैताग्याच्या भरात त्यानं पडलेला रोडवरचा एक दगड घेतला आणि दगड कुलुपावर घालायला गेला. का आत्ता दगड घालावा आणि फोडावं, पण दगड घालण्या तोपर्यंत त्याची बायको आडवी आली. आणि बायको आडवी आली आणि म्हणू लागली, का हो काय करताय? तो म्हटला, दिसत नाही का चावी सापडना. आणि चावी सापडना, अर्धा तास झालं आपण बघतोय, हुडकतोय, तरी सापडना. मग आता पर्याय नाही, आता फोडावंच लागतंय. ती म्हटली, खबरदार फोडलं तर माझ्याशी गाठ आहे. तो म्हटला, काय झालं? ते म्हटली, माहेरून आणलंय, तुमच्या इथलं नाही. मग फोडायचं नाही का? तुम्ही आणला असता तर गोष्ट वेगळी आहे, पण हे जिन्सा माझ्या माहेरचे, तिकडले, मग याद राखा काय झालं तर धमकी आल्याबरोबर त्यालाही सुधरणं. बायको म्हटली, काहीही करा, चावी शोधा आणि आणा, नसेल चावीवाला आणा, दुसरी बनवा, मला लिहिणं देणं नाही, पण कुलूप फोडायचं नाही. तो म्हणू लागला, 40 रुपयाचं कुलूप आणि एवढं
ती म्हटली 10 रुपयाचा असू द्या, तुमच्या बापाचं आहे का? माझ्या बापाचं आहे, मग फोडायचं नाही. ना इलाज झाला, बाजार फिरला, पण तरी चावी सापडाना. त्रस्त झाला, परत घरी आला, खाली बसला. त्याच्या पोरानं हे मागणं सगळं पाहिलं आणि तो जवळ आला आणि त्यानं विचारलं, बाबा काय झालं? बाबानं सांगितलं, चावी सापडना. का सापडना? बराच शोध घेतला, पण चावी सापडायला तयार नाही. जोपर्यंत चावी सापडत नाही तोपर्यंत आपण काय आत जाऊ शकत नाही. तो म्हटला, बाबा सगळ्या ठिकाणी शोधलं का? हा म्हटला, सगळ्या ठिकाणी शोधलं. तो म्हटला, मी काढून दाखवल्यावर? तो म्हटला, येडं का, मी सगळं शोधलं, मला सापडना आणि तुला बरी सापडेल? तो म्हटला, मी आहे ना, मी सापडून देतो. का? मी बघितली, तुम्ही कुठं शोध ठेवली ते. तो म्हटला, कुठं बघितली, कुठं ठेवली हे जर तुला माहिती आहे तर आधी सांगायला काय झालं? तुम्ही म्हटला, आधी मला विचारलं का? मला विचारलं असतं, सांगितलं असतं तर सगळं जाऊ दे. कुठं आहे? त्या पोरानं अलगद चावी दाखवली. कुणाकडं होती? त्याच्याकडंच. कुणी ठेवली होती? त्यानंच ठेवलेली. का दिसत नव्हतं? अज्ञान. संत महात्म्यांनी तेच अज्ञान बाजूला केलं. देव आमच्यापाशीच आहे, देव बाजूला नाही. वास्तविक देव जर आपल्यापासून दूर गेला, देवानं जर आपल्यातून जायचं ठरवलंच, आत्ता आहे म्हणून 2 पायावर आहे. देव जर गेला की नाही, 2 पायाचे 8 पाय व्हायला वेळ लागणार नाही. पुढं 4, मागं 4. देव आहे म्हणून नाही, फक्त पाहण्याची दृष्टी तुकोबाराय सांगतात, संत महात्म्यांनी दिली. का? त्याला पाहावं कसं हे त्यांनी सांगितलं. तो या भावा सापडला देव बांधण्याचं. देव पाहण्याची दृष्टी फक्त प्रेममय दृष्टी असेल तर तो दिसतो, अन्यथा तो दिसणार नाही. भावानं म्हणजे भावा सापडला म्हणजे प्रेमाला सापडला. भाव म्हणजे प्रेम. अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम जर धरलं, प्रेममय आम्ही साधना केली तर तो भगवान परमात्मा हाती आल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवंताचा हाती आणण्याचं एकमेव साधन म्हणजे अंतःकरणातील प्रेम. देवा कारणे भाव तस्मात. अनेक प्रमाणं आपल्याला देता येतील. देव सापडतो केवळ प्रेमाने, दुसरं देवाला जवळ करण्याचं साधन नाही. संत महात्म्यांनी तेच आम्हाला सांगितलं. देवाला जवळ करायचं ना, मग प्रेममय अंतःकरणानं साधना करा. त्याच्याकडं जायची गरज नाही, तो बरोबर आपल्यापाशी येतो. पहिली पायरी साधनेची देवाकडं आपल्याला जावं लागतं. संत महात्म्यांनी साधना सांगत असताना, अंतःकरणात प्रेम निर्माण करत असताना आणि प्रेम निर्माण करण्यासाठी साधना सांगत असताना पहिली पायरी सांगितली देवाकडं जाण्याची. स्वल्प वाटे चला जाऊ, पहिली पायरी जाऊ. आणि ती साधना करत करत अंतःकरणात प्रेम भरल्याबरोबर मग मात्र जावं लागत नाही. तो भगवान परमात्मा आपल्यापर्यंत येतो. सुखे येतो घरा नारायण. तो भगवान परमात्मा येतो आणि आहे. तो येताना पाहायचं असेल तर फक्त भाव. तो या भावा सापडला, प्रेमाला तो सापडला. हे प्रेमानं पाहण्याची दृष्टी आम्हाला फक्त संत महात्म्यांनी दिली. त्यामुळं सगळं श्रेय तुकोबाराय संत महात्म्यांना देतात. संत महात्मे भेटल्यामुळे हे सगळं आम्हाला परमार्थिक लाभ प्राप्त झाला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. ज्ञानोबा माऊली तुकाराम.
सिकंदरपूर सोनवती. सोनवती. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे वासनगाव सिद्धू टोंपे. संत
ढोल
अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा 7वा दिवस. आजची संकीर्तन सेवा भागवत महाराज शिरवळकर यांची या ठिकाणी संपन्न झाली. अतिशय सुश्राव्य अशी कीर्तन सेवा महाराजांचं मी सार्वजनिक गणेश मंदिर ट्रस्ट व उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अतिशय कमी वेळात महाराज आपल्यामध्ये उपस्थित झाले. आजच्या संकीर्तन सेवेचे यजमान ॲडव्होकेट बालाजी कुटवाडे साहेब या ठिकाणी 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. महाराज, आपल्याला माझी विनंती आहे की आपल्या परवानगीने मी 2 मिनिटं बोलू इच्छितो. की 4 तारखेला प्रसाद महाराजांची सेवा होती. काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत, म्हणून त्यांची सेवा 5 तारखेला ठेवली होती. आणि रवींद्र महाराज मुक्ताईनगरचे, त्यांची सेवा 5 ते 4ला त्यांनी ती सेवा अर्पण केली. आणि आजच्या सेवेमध्ये सुद्धा प्रसाद महाराजांची काही अडचण असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. एवढी अडचण असताना आपण आज संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यान आम्ही तुम्हाला फोन केला आणि मला गणेशने असे सांगितलं की आपणही वकिलाची पदवी संपादन केलेली आहे, मीही वकील आहे, दोघांचा योग जुळून आला. आणि एका वकिलाच्या एका शब्दावर मान देऊन एवढं धाडस तिथून आपण इथं येण्याचं आणि उत्कृष्ट अशी सेवा देण्याचं कर्तव्य आपण बजावलं, त्याबद्दल मी आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि ह्या सेवेचं श्रेय रवींद्र महाराज मुक्ताईनगर यांना देतो, कारण त्यांनी हे सेवेचं ॲडजस्टमेंट केली नसती तर ही सेवा आपल्याकडे आली नसती. आपण अभंगामध्ये दुर्लभ हा शब्द वापरला, तर इथं आपली दुर्लभ तर काय, या वर्षामध्ये कधी भेट झाली नसती आणि ह्या सेवेचा आनंद आम्हाला घेता आला नसता. आणि आपण जो या कीर्तनासाठी अभंग निवडला, तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या अंतर्मनातलं ओळखलं, आपण अंतर्ज्ञानी आहात, त्याच्यामुळं तुम्ही हा अभंग निवडला की उजळले भाग्य माझे, उजळले भाग्य आता, हां चिंतावान. आणि आम्हाला हे महाराजांनी आम्ही आज येऊ शकणार नाही म्हणल्यावर आमची चिंता वाढली होती. ती चिंता निवारण्याचं आम्ही पहिलं एकच ऐकलं होतं की एका दगडात अनेक पक्षी मारले गेले, पण आपण एका सेवेनं अनेक हेतू साध्य केले की आमची चिंताही निवारण केली, आमचं भाग्यही उजाळलं आणि आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. आणि लोक आपण जे सांगितलं की देवाला भक्ती आपली मान्य असली पाहिजे, तर या मंडळाला आणि या सर्व भाविक भक्तांना मान्य असणारी उत्कृष्ट अशी सेवा आपण अर्पण केली, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद आपल्याला देतो. आणि हे मंडळ आपण दिलेल्या आजच्या सेवेबद्दल कायम आपल्या ऋणात राहील आणि कायम आपली आठवण ठेवत राहील, एवढे मी या प्रसंगी बोलतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आजच्या कीर्तन सेवेचे यजमान ॲडव्होकेट बालाजी कुटवाडे साहेब यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होईल. मी महाराजांना विनंती करतो की आपण कुटवाडे साहेबांचा सत्कार करायचा आहे. सार्वजनिक गणेश मंदिर उत्सव समिती व ट्रस्टच्या वतीनं महाराजांचा या ठिकाणी सत्कार होईल. का कार्यक्रम होता त्यांच्या घरी कार्यक्रम होता म्हणते, अडचण आली त्यांना.